नमस्कार, मी राम धनगर. आपण पाहतात वत्सगुल्म लाईव्ह. पाहुयात लोकसभा निवडणुकीसंदर्भात वाशिम यवतमाळ मतदारसंघातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी. माजी मंत्री अर्जुन खोतकर हे वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून वाशिम येथील व्यापारी व प्रतिष्ठित व्यक्तींच्या ते भेटीगाठी घेऊन महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना विजयी करण्याची विनंती करीत आहेत. तर भावना गवळी यांचीही मनधरणी करणार असल्याचं त्यांनी वाशिममध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले. खासदार गवळी यांचा फोन नॉट रिचेबल येतोय, त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसात त्या सक्रिय होतील असे खोतकर म्हणाले. नेमकी काय भूमिका आहे? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हा मतदारसंघ माझ्याकडे दिलेला आहे. मी या शहरातल्या मान्यवरांच्या भेटी घेण्यासाठी या ठिकाणी शहरामध्ये फिरत आहे आणि अत्यंत उत्स्फूर्त आणि चांगला असा प्रतिसाद मला या ठिकाणी लाभतो. राजश्री पाटील यांना विजयी करण्यासाठी संपूर्ण जिल्हाभरामध्ये अनेक टीम्स आम्ही यामध्ये निर्माण केल्या, त्यातला मी एक आहे. आणि खरं तर या ठिकाणी शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी या सर्वांचं प्राबल्य या मतदारसंघावरती 6च्या 6 ठिकाणी आमदार आमचे आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही प्रकारची अडचण विजयामध्ये आम्हाला जाणार नाही. जास्तीत जास्त मताधिक्याने आम्ही या ठिकाणी विजयी होऊ. फक्त आता आम्हाला संपर्काला थोडासा कमी अवधी मिळालेला आहे आणि अशा मान्यवरांच्या माध्यमातून आम्ही हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. खासदार भावना गवळी कुठेतरी नाराज आहेत, अद्यापपर्यंत प्रचारामध्ये उतरलेल्या नाही आहेत. त्यांची मनधरणी करण्याचा काही प्रयत्न केलेला आहे? 100% मी स्वतः त्यांना फोन करतोय, पण त्यांचा फोन नॉट रिचेबल आहे. मी स्वतः त्यांना भेटेल आणि त्यांना माननीय पक्षप्रमुख माननीय शिंदे साहेबांचा सूचना त्यांना या ठिकाणी करणार आहेत. जाहीररित्याच माननीय मुख्यमंत्री महोदयाने त्यांच्या पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये शब्द दिलेला असल्यामुळं ठीक आहे, उमेदवारी न मिळाल्यामुळं थोडीफार नाराजी असेल, पण तो 2-4 दिवसात त्या कामाला लागतील. साहेब, यापूर्वीला काँग्रेस विरुद्ध शिवसेना असं नेहमी लढत आपल्याला पाहायला मिळायची किंवा राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना, मात्र यावेळेस फक्त शिवसेना विरुद्ध शिवसेना मतदारसंघात असं चित्र आहे. नेमकं कसं मतदाराला पटवून देणार? आणि अर्थात आता या ठिकाणी जे आमचे कॅन्डिडेट आहेत ते उच्च शिक्षित आहेत आणि या भागातली लेक आहे, माहेर वाशिंद या भागातली आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आणि एक 100 ते 125 शाखा गोदावरी अर्बनच्या सांभाळणारी आहे. हजारो कर्मचारी तिच्या हाताखाली काम करतात आणि कामाचा खूप दांडगा अनुभव आमच्या उमेदवाराला आहे. 15-16 तास काम करणारी ही महिला आहे आणि मला असं वाटतं की या मतदारसंघाला चांगला न्याय देऊ शकेल, कारण की मी तिला अत्यंत जवळून बघतोय, पाहतोय. मला माझ्या मुलीसारखी येते आणि मला पूर्ण खात्री माझ्या मुलीवर की ती एकदम चांगल्या पद्धतीने न्याय या भागाला देऊ शकेल.